आपलं एक खडवली गाव, खडवली, नडगाव, कुंभारपाडा, आपल्या या राऊत परिवाराचे बाबा, आपल्याला सर्वांना आवडते असलेले सुस्वभावी मनमिळावू स्वभाव ज्यांचा होता, असे आपले सर्वांचे हवे हवे असणारे बाबा, सर्वांना हवे हवे असणारे बाबा, वैकुंठवासी हरिभक्त परायण नामदेव धाऊ राऊत बाबांना रविवार दिनांक 22/3/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आज बाबांना जाऊन 10 दिवस झाले. दशक्रिया विधी आज झाली आणि आज 10व्या दिवशी या ठिकाणी आपण हे प्रवचन श्रवण करत आहोत. बाबा गेल्यापासून या ठिकाणी आपण 3ऱ्या दिवसापासून रोजचा हरिपाठ असेल, अनेक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आपण केलं. यापुढे सुद्धा काही प्रवचन आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहेत. ज्या वेळेला एखादा माणूस आपल्यातून निघून जातो, त्यावेळेला आपण 13 दिवस अशा प्रकारे भगवंताचं नामस्मरण करत असतो, भगवंताचं स्तवन करत असतो, भजन करत असतो, श्रवण करत असतो. कारण जो जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याच्या मरणोत्तरच्या प्रवासाला सुरुवात होण्याच्या आधी आम्हीही चांगलं वागलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे आणि त्या जीवात्म्याच्या बरोबर आम्हाला काहीतरी पुण्याईचा ठेवा देता आला पाहिजे. बरं का, काहीतरी पुण्याईचा ठेवा देता आला पाहिजे, काहीतरी पुण्य कर्म करून आणि तो एक शिदोरी त्यांच्या बरोबर देता आली पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. बाबांच्या पाश्चात आमचे सचिन दादा, अर्थात श्री सचिन नामदेव राऊत, श्री संदीप नामदेव राऊत, सौ संगीताताई, किशोर साबाजकर, कुमार जयेश सुनील राऊत, त्याचप्रमाणे बाबांचे भाऊ आणि बहिणी असतील श्री हरिभाऊ धाऊ राऊत, श्री परशुराम धाऊ राऊत, सौ मुक्ताबाई काशीनाथ सोनावळे, सौ कुंदाबाई रामदास साळवी, आदी करून हा संपूर्ण राऊत परिवार, आप्तेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ. बाबांना जाऊन आज 10 दिवस झाले आणि या ठिकाणी बाबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर अतिशय चांगल्या प्रकारे कार्य बाबांनी केलं. प्रामाणिकपणे रेल्वेमध्ये नोकरी केली, सेवा केली आणि सेवानिवृत्त झालेले मला तरी वाटतंय 12 वर्ष झाली सेवानिवृत्त झालेले. खर तर माणसाच्या जीवनामध्ये असे अनेक प्रकारचे दुःख येत असतात, अनेक प्रकारचं दुःख माणसाला स्पर्श करत असतंय. कारण आमचं आयुष्य, आमचं जीवन हे अशा प्रकारे भगवंताने निर्माण केलेलं आहे की दुःखही आहे आणि सुखही आहे, दोन्ही प्रकार आहेत. आणि ज्याप्रमाणे माणसाला दुःखाची अपेक्षा नाही पण प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, सुखाची अपेक्षा आहे पण त्यासाठी आम्हाला काही प्रयत्न करावे लागतात. खरं तर प्रारब्ध आम्ही बरोबर घेऊन आलेलो आहोत, संचित बरोबर घेऊन आलेलो आहोत, क्रियमान कर्म करून आम्हाला या ठिकाणी कार्य करायचं आहे. जरी काही दुःख आलं, जरी काही प्रसंग आले, तरी त्याच्यातून त्याचं निवारण करण्याचं नियोजन करून आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल तिथपर्यंत केली पाहिजे जोपर्यंत भगवंताने आम्हाला आयुष्य दिलेलं आहे तोपर्यंत. आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं म्हटल्यानंतर या मुलांचं मातृक्षेत्र 28/12/2012 रोजी आईसाहेबांचं जाणं झालं. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि या
मुलांचं मातृक्षेत्र हरपलं गेलं. खर तर आई आई असते आणि आई नावाचं पान एकदा काय आयुष्यातून मिटलं गेलं की ते प्रेम, ती जिव्हाळा, ती माया परत मिळत नाही. 2012 साली मातृक्षेत्र हरपलं. पण कधीतरी येणं झालं या घरामध्ये काही कामानिमित्त. संदीप असेल, सचिन दादा असेल, सुनील दादा असेल. आईंची आठवण ही काढायचीच, आईंची आठवण ही यायचीच. आणि कधीतरी संदीप बोलता 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 मला तरी वाटतंय प्रत्येक वेळेला असं मला तरी वाटत नाही की कधी आमचं बोलणं झालं आणि त्यावेळेला त्या मुखातून कधी आलं नाही आईचं आठवण किंवा कधी ते आठवण झाली नाही असं कधीच नाही. आणि त्या दुःखातून सावरत असताना परत परत तेच दुःख मनामध्ये येत असताना असं काही काळ आला या केवळ घरालाच नाही म्हणता येणार तर संपूर्ण राऊत परिवारावर म्हणायला लागेल. कारण सुनील दादाचं वागणं जगणं असं होतं की केवळ आपल्या कुटुंबापुरताच मर्यादित नव्हता, तर कुंभार समाजापुरताच मर्यादित नव्हता, तर अनेक समाजामध्ये आजूबाजूला सुद्धा शेजाऱ्यांकडे चांगल्या प्रकारे संबंध, नातेवाईकांमध्ये चांगल्या प्रकारे संबंध येणं जाणं होतं. आणि घरातला करता पुरुष, करता कमवता पुरुष, घराचा आधारस्तंभ ज्याच्यावर सगळं अवलंबून आहे, असे दादा आपले 27 मार्च 2021 रोजी आपल्याला अल्पशा आजाराने सोडून गेले. आणि असं म्हणायला हरकत नाही की ज्या वेळेला एखादा मुलगा आणि करता कमवता घरातून निघून जातो त्यावेळेला आई वडिलांना जे दुःख होतंय ते दुःख अवर्णनीय असतंय, त्याचं आपण वर्णनही करू शकत नाही, अशा प्रकारे ते दुःख असतं. आणि त्यावेळेपासून जर बाबांचं निरीक्षण आपण केलं तर खऱ्या अर्थानं मनाने खचलेले होते बाबा, मनाने खचलेले होते. कारण ती आठवण येत असेल, परत परत एक मनामध्ये तो विचार येत असेल. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या मुलांना मार्गदर्शन करत असताना, त्यांचा सांभाळ करत असताना, त्यांना आधार देत असताना वयाच्या 73व्या वर्षी बाबांचं जाणं झालं. आणि या राऊत परिवारावर एक मोठं दुःखाचं सावट पसरलं गेलं. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपलं कार्य पाहायला मिळतंय बरं का. आज जर पाहायला गेलं तर खडवलीमध्ये राहणारे जे काही राऊत परिवार आहे, नडगाव मध्ये राहणारे जे काही राऊत परिवार आहे, याचा सगळ्याचा जर विचार केला तर मला तरी असं वाटतंय की जवळजवळ 80% सदस्य हे हरिभक्त परायणात असं म्हणायला हरकत नाही, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे आहेत. किंवा जास्त पण असतील ना, 80% पेक्षा जास्त असतील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. राऊत परिवाराचं सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य आहे आणि त्यात बाबांनी आपल्यावर संस्कार केले. आज संदीपचं सुद्धा चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य पाहायला मिळतंय. सचिन दादा असेल, त्याचप्रमाणे संपूर्ण हा राऊत परिवार असेल. हे संस्कार आणि हे मार्गदर्शन मिळावं लागतंय तेव्हा ते गुण आपल्याकडे पाहायला मिळतात बरं का. आपण सर्वच जवळजवळ ते काम केलेलं आहे आणि काही करतही आहेत. मडकी घडवायचं काम, त्या मडक्याला आकार द्यावा लागतो आणि तो आकार व्यवस्थित यावा म्हणून त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, नाही का. आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आपोआप आकार नाही तयार होत, आपोआप आकार निर्माण होत नाही. आणि आपण प्रामाणिकपणे जर विचार केला, आपण त्या ठिकाणी क्रिया करत असताना, तर मडकं घडवत असताना कारागिराला, प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटत असतंय की जे मडकं मी घडवायला लागलोय ना, त्याला व्यवस्थितरित्या आकार आला पाहिजे, चांगला आकार आला पाहिजे, तो वेडा वाकडा व्हावा असं कुठल्याही कारागिराला कधीच वाटत नाही. तसं आम्हाला जन्माला घालणारे जे आमचे आई वडील आहेत ना, त्या प्रत्येकाच्या आई वडिलांना मनापासून, अंतःकरणापासून वाटत असतंय की माझ्या मुलाने सरळ राहावं, सरळ वागावं, सरळ जगावं. आणि त्यासाठी प्रत्येकाचे आई वडील त्याप्रमाणे मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून सांगायचं एवढंच आहे की आज आपल्या ह्या राऊत परिवारामध्ये, अधिक करून आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या समाजामध्ये
जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं जी आपल्याला पाहायला मिळतात ना, हे खऱ्या अर्थानं आपल्या पूर्वजांनी दिलेली सगळ्यात मोठी संपत्ती आहे, विचारांची, गुणाची आणि कर्माची असं म्हणायला हरकत नाही, बरं का. मौली या ठिकाणी ओळख करून देत असताना भगवंत आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. भगवंत म्हणतात, माझ्यापासून निर्माण झालेली जी गुणात्मक माया आहे ती तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे, पण जे मला शरण येतात ना त्यांना ती अतिशय सोपी आहे, बरं का मौली. आता मायेचे प्रकार अनेक आहेत. आम्ही ज्या मायेमध्ये अडकलेलो आहे त्या मायेची ओळख करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. ते मायाचं जाळ कोणतं, मग ते सोडविना कोण 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 ते सगळं सांगितलंय. ते एक मायेचं जाळ आहे, बरं का. जे भगवंताने या ठिकाणी सांगितलेलं आहे, ज्याची आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, ती त्रिगुणात्मक माया सांगितलेली आहे. त्रिगुणात्मक गुणात्मक माया सांगितलेली आहे. जी गुणात्मक माया आमच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये कार्य करते ती गुणात्मक माया, ती गुणात्मक माया. आणि अजून एक वेगळ्या प्रकारची माया आम्हाला पाहायला मिळते, ज्या वेळेला एखादी आजी बऱ्याच दिवसांनी नातवाला भेटते की नाही, त्यावेळेला नातवाच्या तोंडावरून अशी हात फिरवते आणि मग ती बोट आणून इकडे अशी हे करते की नाही, वाजली बोट की समजायची माया जरा जास्तच आहे, बरं का. अशी अनेक प्रकारची माया आम्हाला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते, बरं का. एक मायेची उपमा देत असताना किंवा एक मायेची ओळख करून देत असताना संत म्हणतात, माया अशी आहे जशी दिसते तशी नसते तिला माया म्हणतात. जशी दिसते तशी नसते तिला माया म्हणतात. मग त्याला अनेक दृष्टांत दिलेले आहेत, बरं का. मृगजलाचा एक दृष्टांत दिलेला आहे. ज्या वेळेला आपण असा रोडवरून चालत असतो, रस्त्यावरून चालत असतो, त्यावेळेला काही अंतरावर आपल्याला असं पाणी सांडलेलं दिसतंय, पण जसं जसं आपण पुढे जातो ना तसं तसं ते नाहीसं होत असतंय. अर्थात मृगजळ त्याची उपमा दिलेली आहे. दिसतंय तसं नसतंय तिला माया म्हणतात. आणि त्याच मायेची ओळख करून देत असताना एक दृष्टांत असा दिलेला आहे की दसऱ्याच्या दिवशी आम्ही सर्व जवळजवळ एकमेकाच्या घरी जात असतो. असं म्हणतात, अगदी पूर्वी एक आपले आजोबा पंजोबा म्हणायचे की दसऱ्याच्या दिवशी एखाद्याशी भांडण झालं असेल ना त्याने सुद्धा त्याच्या घरी जाऊन पाया पडून यावं. आणि ते असं करायचे, ज्याच्याशी भांडण वगैरे झाले त्याच्या घरी जाऊन पण पाया पडून यायची माणसं. बरं, मग जाताना आम्ही आमच्याकडे काय असायचं बरं, दसऱ्याच्या दिवशी जाताना आपट्याची पानं, शिदाची पानं, त्याला आम्ही सोना म्हणतो नाही का. काय म्हटलेलं आहे, दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे. आम्ही रात्रीच्या वेळेला जेव्हा सर्वांकडे जातोय की नाही दसऱ्याच्या दिवशी, त्यावेळेला ते सोनं हातामध्ये देत असतो. हातात सोनं दिल्यानंतर सांगत असतो, तुम्हाला हे करा, तुम्हाला ते करा, तुम्ही अमुक करा, तुम्ही तमुक करा, असं सांगत असतो. पण तेच सोनं आम्हाला सकाळी, जे रात्री आम्ही याला त्याला देतोय की नाही, तेच सकाळी कुठे पडलेलं असतंय बरं, रस्त्याच्या बाजूला कुठेतरी पडलेलं असतंय, रस्त्याच्या बाजूला कुठेतरी पडलेलं असतंय. असं सांगितलेलं आहे ते की दिसतंय तसं नसतंय त्याला माया म्हणतात, बरं का. मायेला किंमत तिथपर्यंत आहे जोपर्यंत ब्रह्माचा आधार आहे, जोपर्यंत देवाचा आधार आहे तोपर्यंत, बरं का. एकदा भगवंत निघून गेला, अंतरात्मा निघून गेला की मग ज्याप्रमाणे फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत त्या फुलाला आपलंसं केलं जातंय, जवळ केलं जातंय. एकदा काही फुलातून सुगंध निघून गेला की मग मात्र त्याच्याकडे कोणी पाहत सुद्धा नाही. आकर्षित तोपर्यंतच होतात, तो जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत. आम्ही सुद्धा या ठिकाणी कार्य करत असताना जोपर्यंत अंतरात्मा आम्हाला साथ देतोय, आमची सेवा करतोय, तोपर्यंत आम्ही एकमेकावर प्रेम करत असतो. सगळे आमचे असतात, आम्ही सगळ्यांचा असतो. जोपर्यंत देव आहे ना, अंतरात्मा आहे ना, तोपर्यंत सगळे आमचे आहेत आणि आम्ही सगळ्यांचा आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला की मग म्हटलेलं आहे, नाही कोणाची कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. आलेलो एकटेच आहे, जायला एकटंच लागणार आहे. असं म्हणतात, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर काही नसतंय, बरं का माऊली.
मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर कोणी नसतंय, ना आई, ना वडील, ना बहीण, ना भाऊ, ना बाई, ना मुलं, ना मित्र, ना सोयरे, ना आपतेष्ट, ना शेजारी, कोणी नाही. तो प्रवास प्रत्येकाला एकट्यालाच करावा लागत असतो. संत काही ठिकाणी ओळख करून देतात की त्या प्रवासामध्ये माणसाने आयुष्यभर जे गोळा केलेलं असतंय ना, पाप किंवा पुण्य, या दोन्ही पैकी एक बरोबर असतंय. पाप किंवा पुण्य या दोन्ही पैकी एक बरोबर असते मरणोत्तरच्या प्रवासामध्ये. काही ठिकाणी संत आम्हाला अशी ओळख करून देतात की त्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तुमच्या बरोबर तुम्ही आयुष्यामध्ये केलेला धर्म साथ देत असतो. जीवनाची वाटचाल करत असताना आमच्याकडून जो धर्म झालेला असतो ना, घडलेला असतो ना, तो आम्हाला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये साथ देत असतो. आणि म्हणून आताच्या जगण्या वागण्यावर, आताच्या प्रवासावर आमचं मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे, बरं का. आता आम्ही काय करतोय, कसं वागतोय, कसं जगतोय, याच्यावर मरणोत्तरचा प्रवास आमचा अवलंबून आहे. मायेच्या जाळातून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, मायेचं जाळ जर आम्हाला पार करायचं आहे, तर आम्ही सर्वप्रथम एकांतात बसून स्वतःला विचारलं पाहिजे, आम्हाला या मायेच्या जाळामध्ये कोणी अडकवलंय का आम्ही स्वतः अडकलोय? स्वतःला आम्ही विचारलं पाहिजे, कोणीतरी अडकवलंय आम्हाला की आम्ही स्वतः अडकलोय या मायेच्या जाळामध्ये, बरं का. आणि पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे माणसाचा? बरं, पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? मायेच्या जाळामध्ये माणसाला जसा जसा मनुष्य अडकत जातो ना, गुंतत जातो ना, तसं त्याला असं वाटतंय की मी खूप मोठा झालो. सोयरे, सगळे सोयरे वाढले ना की त्याला असं वाटतंय आता मी खूप मोठा, माझा तेवढा गोत तयार झाला, माझा तेवढा सगळे सोयरे तयार झाले, म्हणजे तेवढा सगळा माझा जाळं निर्माण झालं. पण कसलं जाळं निर्माण झालं बरं? हे मायेचं जाळं निर्माण होत असतंय ना. आम्ही संसारामध्ये जेवढा मोठा होण्याचा प्रयत्न करू ना, तेवढा त्रास आहे मौली. आम्ही संसारामध्ये जेवढा विस्तार करण्याचा प्रयत्न करू, जेवढा विस्तार करण्याचा प्रयत्न करू ना, तेवढा त्रास आहे. आम्ही प्रामाणिकपणे परमार्थामध्ये मोठं होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. परमार्थ हा विषय मोठा होण्याचा नाही आहे, पण मनापासून, अंतःकरणापासून विचार केला पाहिजे की आम्हाला परमार्थामध्ये श्रीमंत व्हायचंय, आम्हाला विचारामध्ये श्रीमंत व्हायचंय, आम्हाला गुणांमध्ये श्रीमंत व्हायचंय, आम्हाला कार्य करत असताना कर्मामध्ये श्रीमंत व्हायचंय. आणि हा विचार आमच्या अंतःकरणामध्ये आला पाहिजे. मग त्यासाठी आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना की नाही, कोणाच्या जोडीला बसतोय हे महत्वाचं आहे, कोणाच्या संगतीला बसतोय हे महत्वाचं आहे, कुठल्या जागेवर बसतोय हे महत्वाचं आहे, आणि काय खातोय हेही महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीतून आमच्या मनामध्ये विचार प्रवेश करत असतात. स्पर्शातून सुद्धा प्रवेश करतात ते विचार, पाहण्यातून सुद्धा, दृष्टीतून सुद्धा प्रवेश करतात ते, ऐकण्यातून सुद्धा, बोलण्यातून, प्रत्येक इंद्रियातून ते प्रवेश करत असतात, बरं का. आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय ना, त्याच्यावर आमची किंमत ठरली जाते. साधं उदाहरण आहे, आपण ज्या वेळेला पंढरपूरवरून प्रसाद आणतो किंवा आळंदीवरून तीर्थक्षेत्राशी आपण जेव्हा प्रसाद घेऊन येतो, त्यावेळेला त्या प्रसादामध्ये जास्त प्रमाणात काय असतात? लाया, बरोबर आहे की नाही? जास्त प्रमाणात लाया असतात. पण त्या लाया ज्या वेळेला आम्हाला आमच्या हातावर मिळतात की नाही प्रसाद म्हणून, त्यावेळेला एकही लाही आम्ही खाली पडू देत नाही. चुकून जरी एखाद्या लहान मुलाच्या हातातून जर ती एखादी लाही खाली पडली ना, तर खाली पडलेली लाई सुद्धा मी उचलून ग्रहण करतो, खातोय. का? प्रसाद आहे देवाचा, देवाचा प्रसाद आहे, बरं का. पण त्याच लाह्यांची अबोल आपण स्टेशनला पाहतोय, भेलमध्ये. कोणाकोणाच्या जोडीला राहावं लागतंय, काय काय सहन करावं लागतंय ना, काय काय सहन करावं लागतंय. एकदा भेलवाल्याच्या हातात गेली की आपण समजायचं मिरची सहन करावी लागणार आहे, मीठ सहन करावं लागणार आहे, त्यात अजून परत लिंबू पण पिळतात वरून, तेवढंच नाही होत अजून मसाला तो टाकतात, आणि तेवढ्यात नाही होत तर अजून त्याला खालीवर खालीवर करून पार नाही, अशी अवस्था होते. तसं आमचं आहे मौली.
नरदेह भगवंताने दिलेला आहे, मनुष्य देह भगवंताने दिलेला आहे. आम्ही संगतीला कोणाच्या आहोत ना, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर आमचं आयुष्य अवलंबून आहे, आमचं जीवन अवलंबून आहे बरं का. चांगल्या प्रकारे आंबे काढले त्याने, अगदी पिकलेले आंबे मस्त की चविष्ट आहेत. आणि ज्या वेळेला ते एका पेटीमध्ये पॅक केले, बंद केले एका पेटीमध्ये, आणि तशीची तशी पेटी घेऊन, टोपली म्हणावं किंवा पेटी म्हणावं, तशीच तशी टोपली घेऊन, पेटी घेऊन पडग्याच्या बाजारला गेला बरं का मौली. पडग्याच्या बाजारला गेला आणि बाजारामध्ये सकाळपासून संध्याकाळ पर्यंत तो आंबे घेऊन बसला, आंबे घेऊन बसला. आवाज देतोय, चांगल्या प्रकारचे आंबे आहेत बरं का, पण एकही आंबा विकला गेला नाही. कारण हा इकडे जीव तोडून आवाज द्यायचा, हा इकडे मनापासून अगदी बेंबीच्या देठाला कळ लागेल एवढ्यापर्यंत ओरडायचा, आंबे घ्या, अमुक रुपये डझन आहेत, चांगले आहेत, पिकलेले आहेत, अमुक अमुक जातीचे आहेत. पण बाजूला बसला होता कीटकनाशकवाला, त्या उंदीर नाही का, उंदीर मारणारं औषध असतंय काही, अजून काय काय. बरं, याचा आवाज बंद झाला का तू बोलायचा, खाल्लं की मरतय, नेऊन तर बघा पाहिजे तर एकदा. त्याचं पण काही चुकीचं नाही ना. तो उंदीर मारणारा औषध विकत होता, तो पाली वगैरे जे काही घरामध्ये कीटकनाशक असतंय नाही का, ते विकत होता बरं का. आणि मग दोघांचा आवाज एकत्र झाल्यामुळे कोण येणार आहे बरं आंबे घ्यायला तिथे. एकही आंबा विकला गेला नाही. सकाळी त्याने काहीतरी 300-350 रुपये डझन लावलेले, संध्याकाळी 200 पर्यंत आला तरी एकही गेला नाही. विचार करायला लागला, का आंबे संपले नाहीत, का आंबे संपले नाहीत. रात्री ज्या वेळेला तीच पेटी घेऊन घरी आला त्यावेळेला विचार करायला लागला, का संपले नाहीत. मग त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्या बाजूला आपण आंब्याच्या जोडीला बसलो होतो, आपल्या बाजूला तो होता, त्याच्यामुळे आपले आंबे संपले गेले नाहीत. आता ते तसेच ठेवले, थोडे उन्हाळले, जेवढे फ्रेश होते तेवढे फ्रेश राहिले नाहीत. पुढच्या बाजारला जेव्हा गेला ना, त्यावेळेला एक आयुर्वेदिक औषध विकणारा होता, त्याच्या बाजूला बसला, एकही आंबा राहिला नाही. या फरक पडतात, असं होतंय तसं होतंय. आवाज मिक्स झाला ना, हा आवाज द्यायचा, तो तिकडून आवाज द्यायचा, एकदा खाऊन बघा फरकच पडणार, असं झालंय तसं झालंय. आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय ना, हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना संघावर सगळं अवलंबून आहे. कोणाच्या जोडीला बसतोय ते झालं, कुठल्या जागेवर बसतोय हे महत्वाचं आहे. तर साधं उदाहरण आहे बघा, तुम्ही नाक्यावर जर बसलात तर तेच विचार तुमच्याकडे येणार, तिथे आध्यात्मिक विचार येणार नाही, तिथे पारमार्थिक विचार येणार नाही. अहो, स्मशानभूमीत गेल्यानंतर लगेच माणसाची बुद्धी बदलते बघा. किती कसाही माणूस असू द्या, स्मशानभूमीत गेला की लगेच बडबडायला सुरुवात करतोय, लगेच बोलायला सुरुवात करतोय. काय आहे रे माणसाच्या आयुष्यात, माणसाच्या जीवनामध्ये आहे काय. एक दिवस सगळ्यांनाच जायचंय, बघ ना ह्या माणसाने किती आटापेटा केला, किती हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, किती धावपळ केली, आयुष्यभर थांबला नाही हा माणूस, पण शेवटी काय बरोबर आलाय. जो गेलेला असतो ना त्या माणसाबद्दल बोलत असतो हा माणूस, पण एकदा स्मशान सोडलं की येर माझ्या मागल्या. अर्थात आम्ही कुठल्या जागेवर आहोत, त्या जमिनीतील, त्या जागेतील विचार सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये स्पर्श करत असतात, आम्हाला स्पर्श करत असतात. वनवासाला जात असताना ज्या वेळेला भगवान श्रीराम प्रभू, लक्ष्मण आणि सीतामाई तिघेही चाललेले आहेत बरं का. पायामध्ये चप्पल नाही, अनवाणी प्रवास चालू आहे. बऱ्याच अंतरावर गेले आणि बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर एक ठराविक असा माळ असतो की नाही, अमक्याचा माळ संपला की तमक्याचा माळ चालू, असा एक मध्ये वय असते, येस असते, म्हणजे त्याला आपण शिव म्हणतो किंवा ते एक वय होती. आणि ते सीमा त्यांनी ओलांडली आणि त्या ठराविक माळावर गेले बरं का. जोपर्यंत त्या माळावर गेले नव्हते ना, त्याच्या आधी लक्ष्मणाकडे अतिशय चांगल्या प्रकारे विचार होते. मनामध्ये एक विचार होता की मी किती भाग्यवान आहे, मी किती खऱ्या अर्थानं माझं किती भाग्य आहे. आज प्रत्यक्षात श्रीराम प्रभूंची मला सेवा करायला मिळणार आहे, दादाची मला सेवा करायला मिळणार आहे, वहिनीची सेवा माझ्याकडून घडणार आहे.
त्यांच्या बरोबर राहायला मिळणार आहे, दादाचा संघ घडणार आहे, त्यांचे विचार मला, त्यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन मला मिळणार आहे. माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे? पण ठराविक अशी वय जी होती की नाही, ठराविक अशी सीमा जी होती की नाही, ती ओलांडल्याबरोबर, एक विशिष्ट प्रकारच्या माळ राणावर प्रवेश केल्याबरोबर, त्या मातीचा स्पर्श झाल्याबरोबर, त्या माळ राणाचा स्पर्श झाल्याबरोबर लक्ष्मणाच्या मनामध्ये वेगळे विचार आले.